धन्यवाद सर. आपल्या मनोगतातून आपण आपला जीवनपट आमच्या समोर उलगडलात. या जीवनपटानंतर हा पुरस्कार आपल्याला का याचं उत्तर निश्चितच इथं बसलेल्या प्रत्येकाला मिळालं असेल. आपण जी भावना व्यक्त केलीत, जी पणतीची आणि ज्या दिव्याची ज्योत याबद्दल आपण बोललात, त्याबद्दल इतकंच म्हणाल की जसजशी वाढत जाते हृदयाची कळ, जसजशी वाढत जाते हृदयाची कळ, तसतसे वाढत जाते आयुष्याचे बळ आणि आपल्या आयुष्याचे बळ असेच वाढत राहो या अपेक्षेसह आपण आजच्या अध्यक्षीय समारोपाकडे आता वळत आहोत. या 17व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर संदीपजी सांगळे यांना मी विनंती करेल की आपण आपलं अध्यक्षीय मनोगत इथे आमच्यासमोर ठेवावं. आदरणीय प्राध्यापक डॉक्टर संदीपजी सांगळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असलेले आणि समीक्षेच्या क्षेत्रामध्ये त्यांचा मुक्त वावर आहे. आदरणीय डॉक्टर संदीप सांगळे, आपल्याला विनंती आहे की आपण आमच्याशी संवाद साधावा. धन्यवाद ताई. 17व्या शब्दगंध साहित्य संमेलनाच्या या उद्घाटनाच्या सत्रामध्ये आपल्यासमोर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे. मित्रो, 1:20 आता होत आले जवळजवळ. आणि असं म्हणतात आपल्या मराठीमध्ये की उपाशीपोटी तत्त्वज्ञान पचवणं तसं खूप अवघड असतं. त्यामुळे अधिक आपला मी वेळ घेणार नाही. माझं लिखित स्वरूपाचं भाषण मी आदरणीय संयोजकांकडे दिलेलं आहे. फक्त पुढच्या 8 ते 10 मिनिटामध्ये मी मनोगत व्यक्त करून या ठिकाणी थांबणार आहे. शब्दगंध साहित्यिक परिषद महाराष्ट्र राज्य आयोजित 17व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन अहिल्यानगर या निमित्ताने ज्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करून आपल्याला एक वेगळी दिशा दिली असे आपल्या महाराष्ट्राचे क्रीडा, युवक कल्याण आणि कृषी मंत्री माननीय दत्तामामा भरणे, आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो असे अहिल्यानगरचे आमदार माननीय संग्राम भैया जगताप, त्यांचे सर्व सहकारी, अहिल्यानगरच्या प्रथम नागरिक या शहराच्या महापौर माननीय ज्योतिताई गाडे, त्याचबरोबर या शब्दगंध साहित्यिक परिषदेने आयोजित केलेल्या 17व्या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष माननीय श्री सुरेशजी बनसोडे साहेब, त्यांचे सर्व सहकारी, शब्दगंध साहित्यिक परिवार असं म्हटलं तरी चालेल, या परिवाराचे अध्यक्ष माननीय आमचे मित्र राजेंद्रजी उदागे साहेब, माननीय सुनीलजी गोसावी साहेब, आदरणीय शर्मिळाताई, माननीय आमचे मार्गदर्शक ज्ञानदेव मामा पानोळे, सर्वांची नावं मी आता घेत नाही. त्याचबरोबर ज्यांनी या संमेलनाच्या आयोजनासाठी आपला हातभार लावला असे समस्त नगरकर, समोर अनेक माझे कुटुंबातले घटक या ठिकाणी बसलेले आहेत. तुम्ही सगळेच माझे परिवारातले घटक आहेत. सगळ्यांचा नामोल्लेख टाळून मी या ठिकाणी माझ्या मनोगताकडे वळतो. मित्रहो, सर्वप्रथम मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो की शब्दगंध साहित्यिक परिषदेने एका भूमिपुत्राला 17व्या संमेलनाचं अध्यक्षपद भूषवण्याची संधी प्राप्त करून दिलेली. त्यामुळं मी पाहुणा असल्याचा फील मला या ठिकाणी होत नाही. मी वेगळा कुठलीतरी आहे असं मला बिलकुल असं वाटत नाही. मी तुम्हाला सगळ्यांच्या कुटुंबातला एक घटक आहे आणि ह्या अहिल्यानगर जिल्ह्याचा भूमिपुत्र आहे याचा मला जास्त आनंद आहे. आणि आपण एका माझ्यासारख्या कार्यकर्ता म्हणून, कार्यकर्ता ते अध्यक्ष हा बहुमान जो तुम्ही मला या ठिकाणी प्राप्त करून दिला त्याबद्दल मी आयुष्यभर शब्दगंध साहित्यिक परिवाराच्या ऋणामध्ये राहणं या ठिकाणी पसंत करेल. मित्रो, आपण अभिमानाने सांगतो, जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात आपण जातो तेव्हा अभिमानाने सांगतो की मी जरी पुण्यात राहत असलो, माझं कर्तृत्व जरी इतर जिल्ह्यामध्ये चालू असलं तरी अभिमानाने आपण सांगतो की मी नगरचा आहे. आणि ही जी नगरी म्हणजे आपली जी ओळख आहे, ही ओळख
सांगण्यासाठी मला वाटतं इथं बसलेल्या एकाही माणसाला कधीच कमीपणा वाटत नाही. पुण्यात जरी असलो, मुंबईमध्ये असलो, दिल्लीमध्ये असलो, तरी जगाच्या कुठल्या कोपऱ्यात जरी असलो तरी मी नगरचा आहे, मी नगरी आहे, हा जो आपला अभिमान आहे, हा जो आपला स्वाभिमान आहे आणि नगरचं जे हे मोठेपण आहे हे सांगण्यासाठी आपल्या सगळ्यांना मला वाटतं निश्चितपणे अभिमानच वाटतो. आणि ही या मातेचं वैशिष्ट्य आहे, हे ह्या भूमीचं वैशिष्ट्य आहे की ज्या भूमीला एक सहकाराची समृद्ध अशी परंपरा आहे, ज्या भूमीला शिक्षणाची समृद्ध अशी परंपरा आहे, ज्या भूमीला क्रीडा आणि उद्योगाची समृद्ध अशी परंपरा आहे, ज्या भूमीला समृद्ध शेतीची अशी परंपरा आहे, ज्या भूमीला संतांपासून संत पंत तंत या सगळ्या परंपरेची अशी समृद्ध अशी परंपरा आहे, ज्या भूमीला नाथ संप्रदायाची परंपरा आहे, ह्या आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचं वैशिष्ट्य, ही सगळी वैशिष्ट्ये मी तुम्हाला सांगितली. आणि अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की सहकाराच्या क्षेत्रामध्ये सुद्धा, राजकारणामध्ये सुद्धा, किंबहुना एकूण समाज जीवनातल्या कुठल्याही सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा एक नगरकर म्हणून, एक नगर म्हणून आणि एक भूमिपुत्र म्हणून आपण कुठेही कमी नसतो, याचा मला जास्त अभिमान वाटतो. मित्रो, आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना सहकाराच्या तत्वावर याच मातीमध्ये सुरू झाला. नंतर सहकाराची मुहूर्तमेढ याच मातीमध्ये रुजली गेली आणि संबंध जगाला या सहकार चळवळीने दिशा दिली. अनेक शिक्षण महर्षी, सम्राट मी म्हणत नाही, सम्राट हा शब्द बदनाम झाला, शिक्षण सम्राट वेगळा आणि शिक्षण महर्षी वेगळा. अनेक शिक्षण महर्षींनी याच मातीमध्ये शिक्षणाची या ठिकाणी मुहूर्तमेढ रोवली आणि आपल्यासारखी असंख्य बहुजन समाजाची मुलं या ठिकाणी शिकून मोठी झाली आणि खऱ्या अर्थानं त्यांचं जीवन समृद्ध झालं, असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. त्याचबरोबर कृषीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा उत्तर आणि दक्षिण असे दोन भाग आपल्या जिल्ह्याचे पडतात. उत्तर जिल्हा समृद्ध आणि दक्षिण भाग कायम दुष्काळी आणि बारमाही आपण मागे राहिलो, अशी जी भावना, जी न्यूनगंडाची भावना आमच्या दक्षिणेच्या लोकांमध्ये, विशेषतः कर्जत, श्रीगोंदा, जामखेडच्या लोकांमध्ये असते ना, ही मात्र जरी अजूनही तशीच आहे, पण थोडं हळूहळू आता काळ बदलतोय. उत्तर इतकं नाही, पण आमचा दक्षिण भाग आता हळूहळू बऱ्यापैकी समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येतो आहे. आमचं जीवनमान बऱ्यापैकी आता उंचावत आहे, पाण्याच्या बऱ्यापैकी सुविधा आता या ठिकाणी होत आहेत, दळणवळणाच्या सुविधा या ठिकाणी बऱ्यापैकी होत आहेत आणि एक संबंध महाराष्ट्रामध्ये, संबंध देशामध्ये एक अहिल्यानगर म्हणून हा जिल्हा खऱ्या अर्थाने नावारूपाला येत आहे, याचा मला अतिशय सार्थ असा अभिमान आहे. आजच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या हस्ते आपल्या सावळीवीरमध्ये शिर्डीजवळ देशातला सगळ्यात महत्त्वाचा तोफगोळा निर्मितीचा कारखाना या ठिकाणी सुरू होतं आणि त्याचं उद्घाटन आज या ठिकाणी होत आहे. ही सुद्धा आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. म्हणजे जगाच्या कोपऱ्यात कुठे तुम्ही जा, देशाच्या कोपऱ्यात कुठे तुम्ही जा, आपल्या महाराष्ट्राच्या कोपऱ्यात कुठेही तुम्ही जा, अहिल्यानगरचं जे सामाजिक, भौगोलिक, सामाजिक, शेती, सहकार, शिक्षण या सगळ्या बाबतीतलं जे स्थान आहे, हे स्थान जास्तीत जास्त दिवसेंदिवस अधोरेखित होतं आहे आणि हे अधोरेखित होणं हे मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी अतिशय अभिमानाची अशी बाब आहे. संतांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मराठवाडा जसं संतांची भूमी म्हणतात, तसं मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या त्या दोन्ही प्रदेशांना जोडणारा आपला हा जिल्हा आहे. इथं ज्ञानेश्वरांची परंपरा होती, इथं नाथ संप्रदायांची परंपरा होती, इथं समाज सुधारकांची परंपरा होती, इथं क्रांतिकारकांची परंपरा होती, इथं ऐतिहासिक अशी समृद्ध अशी परंपरा याच भूमीमध्ये या ठिकाणी होती आणि आहे. आणि म्हणून संतांचा विचार, संतांची शिकवण आपल्याला आयुष्यभर या ठिकाणी पुरेल एवढी शिदोरी देऊन गेलेली, ज्या मातीमध्ये ही शिदोरी लिहिली गेली ती ही भूमी आहे. पैठणपासून आळंदीकडे प्रवास करत असताना आमच्या नेवाशा नगरीमध्ये पैसाच्या खांबाला टेकून ज्या ज्ञानेश्वरांनी या ठिकाणी ज्ञानेश्वरी सांगितली, ज्या नाथ संप्रदायाची समृद्ध अशी परंपरा आमच्या या भूमीला या ठिकाणी लाभली, त्याचबरोबर महिपती बुवा ताहाराबादकरांच्यापासून रेवरन नावा टिळकांच्यापर्यंत असे अनेक दिग्गज या भूमीमध्ये होऊन गेले. त्या भूमीमध्ये आज हे शब्दगंध साहित्य संमेलन होत आहे 17वं, याचा मला जास्त अभिमान आहे. हा अभिमान व्यक्त करत असताना संमेलनाचा अध्यक्ष म्हणून जी भूमिका मला या ठिकाणी आपण पार पाडण्यासाठी दिलेली आहे, जी संधी मला या ठिकाणी दिली आहे, त्याबद्दल मी स्वतःला अतिशय नम्रतेने आपल्या या जबाबदारीचा स्वीकार मी केलेला आहे. मित्रहो, बोलण्यासारखं खूप आहे, सविस्तर मी माझ्या अध्यक्ष भाषणामध्ये ते व्यक्त केलेलं आहे. परंतु अवतीभोवतीचा सगळा परिसर आपण पाहिला, अवतीभोवतीची परिस्थिती जर आपण पाहिली, 21व्या शतकामध्ये आपण वावरत आहोत, विज्ञान युगामध्ये आपण वावरत आहोत, दिवसेंदिवस आपण सगळे प्रगती करत आहोत. ह्या सगळ्या प्रगतीच्या, ह्या सगळ्या भौतिक अशा सुविधेच्या, ह्या सगळ्या वाटचालीमध्ये एक कोलाहल आपल्या अवतीभोवती वाढतो आहे, एक अस्वस्थता आपल्या अवतीभोवती वाढत आहे. आणि साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून
ह्या अस्वस्थतेला, ह्या कोलाहलाला कशा पद्धतीनं आपल्याला खऱ्या अर्थाने दिशा देता येईल, कशा पद्धतीनं मानवाचं जीवन या ठिकाणी सुखी करता येईल, समृद्ध करता येईल, सुसंस्कृत करता येईल, आणि यासाठी साहित्य आणि साहित्यिक म्हणून आपली भूमिका काय, या सगळ्या गोष्टीचं विचारमंथन ह्या 2 दिवसामध्ये या व्यासपीठावर व्हावं, ही अपेक्षा जर व्यक्त केली तर मला वाटतं त्यात काहीच असं वावगं नाही. मित्रहो, अतिशय समृद्ध अशी संमेलन अध्यक्षांची परंपरा या शब्दगंध साहित्यिक परिषदेने या ठिकाणी पाळलेली. जी 16 संमेलनं आधीची सगळी 16 संमेलनं झाली, त्या 16 संमेलनामध्ये कविवर्य बाबासाहेब सौदागरांच्या पासून, कुमार सप्तर्षींच्या पासून ते आमच्या संजय कळमकरांपर्यंत, संजीवनी तळेगावकरांपर्यंत अतिशय दिग्गज लोकांची मांदियाळी या संमेलनाच्या निमित्तानं अध्यक्ष म्हणून या ठिकाणी लाभली, आणि 17वा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी हा बहुमान ह्या पंक्तीमध्ये आपण मला नेऊन बसवलं, त्याबद्दल मी खऱ्या अर्थानं आपलं ऋण या ठिकाणी व्यक्त करतो. मित्रहो, प्राप्त परिस्थितीमध्ये शेवटी आपण सगळे जगत असतो, आपण सगळी माणसं आहोत. प्राप्त परिस्थितीमध्ये तुमचं आणि माझं वेगळं असं काही असू शकत नाही. जे जे तुमच्या मनामध्ये असतं, ज्या ज्या तुमच्या भावना असतात, जे तुमचं प्रतिबिंब असतं, ज्या तुमच्या जगण्याच्या रोजच्या तऱ्हा असतात, ज्या गोष्टी तुमच्या माझ्या मनामध्ये असतात, ज्या तुमच्या माझ्या आनंदाच्या जागा असतात, ज्या समस्याच्या जागा असतात, ज्या दुःखाची जागा असतात, ज्या दुःखाची मुळं असतात, ह्या सगळ्या गोष्टीचं प्रतिबिंब कळत नकळत प्रत्यक्षपणे साहित्यामध्ये पडत असतं. आम्ही साहित्य नेहमी आम्ही असं म्हणतो, साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर तो सगळा गाजर विचारांचा सगळा जागर आम्ही या ठिकाणी करत असतो, गजर या ठिकाणी आम्ही करत असतो. पण हे सगळं करत असताना, हा विचारांचा गजर करत असताना, साहित्य म्हणजे नेमकं काय, आणि ह्या साहित्याचा आम्हाला फायदा काय, ह्या साहित्याचा आमच्या जीवनावर परिणाम काय. मित्र, मी अतिशय अभिमानाने सांगतो की कुठलाही प्रकार असू दे साहित्याचा, मग ती कथा असू दे, ती कादंबरी असू दे, ते चरित्र असू दे, ते आत्मचरित्र असू दे, ते नाटक असू दे, ते प्रवास वर्णन असू दे, ते वैचारिक साहित्य असू दे, ते ललित लेखन असू दे, किंवा एखादी उत्तम कविता असू दे, ह्या सगळ्या गोष्टीच्या, ह्या सगळ्या वाङ्मय प्रकाराच्या प्रत्येक पानावर त्या शब्दामध्ये तुमच्या आणि माझ्या भावनांचं प्रतिबिंब पडलेलं असतं. ते असतं साहित्य. हे लक्षात घ्या. ते असतं वाङ्मय. जे जे लिखित असतं त्याला आम्ही साहित्य म्हणतो, त्याला आम्ही लेखन म्हणतो, त्याला आम्ही वाङ्मय म्हणतो. आणि ह्या वाङ्मयाचा आणि ह्या समाजाचा अतिशय जवळचा असा संबंध आहे. ते आपण वेगळं करू शकत नाही. जसं नाणं असतं ना, नाण्याला जशा 2 बाजू असतात, तसं साहित्य आणि समाज हे सुद्धा एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. असं म्हटलं तर मुळीच वेगळं वाटायचं काही कारण नाही. किंवा समाज हे समाज जीवनाचा आरसा असतं. जसं आरसा आपलं प्रतिबिंब आपल्याला दाखवतं, आरसा कधीही आपल्याला खोटं बोलत नाही. ज्या प्रकारचं माझं प्रतिबिंब आहे तेच हुबेहूब प्रतिबिंब आरसा आपल्याला दाखवत असतो. तोच रोल, मला वाटतं तीच भूमिका साहित्याची या काळाच्या पाठीमागं पण राहिलेली, वर्तमानात पण राहिलेली आणि भविष्यात सुद्धा राहणार आहे. कारण साहित्य आपल्याला जगण्याचा आरसा दाखवत असतं. साहित्य आपल्याला नैतिक अनैतिकतेचा आरसा दाखवत असतं. साहित्य आपल्याला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर चांगलं आणि वाईट यातला फरक अति स्पष्टपणे जर कोणी दाखवत असेल तर ते असतं साहित्य. मग ती कविता असेल, ते नाटक असेल, ती कादंबरी असेल, ती कथा असेल, काही असेल, तो प्रकार आहे साहित्याचा. पण साहित्य जन्मापासून मृत्यूपर्यंत तुमची माझी पाठ कधीच सोडत नाही आणि सोडू पण नाही. ह्या भूमिकाचा मी आहे, हे लक्षात घ्या. कारण शेवटी संतांच्या विचारापासून तर आजच्या आधुनिक विज्ञान युगापर्यंत, प्राचीन साहित्यापासूनचे उत्तर आधुनिक साहित्यापर्यंत किती टप्पे आपण साहित्याचे पाहिले, किती मोठा काळ या ठिकाणी गेला. शेकडो वर्ष गेली, हजारो वर्ष गेली. मराठी भाषेच्या संदर्भामध्ये सातत्याने चर्चा होत असते की आमची मराठी भाषा अभिजात झाली पाहिजे. आता ती झाली, पण अभिजात मराठी भाषा झाल्याच्या नंतर ज्या अभिजात गोष्टीची मुळं आम्हाला शोधायची होती, जे प्राचीनत्व आमचं सिद्ध करायचं होतं, जी या ठिकाणी आमच्या मराठीचा लौकिक आम्हाला सिद्ध करायचा होता, आमच्या मराठीचं वैभव आम्हाला या ठिकाणी शासन दरबारी पटवून द्यायचं होतं, ते करत असताना मित्र हो, कित्येक वर्ष आपल्या पूर्वजांनी खर्ची घातलेली आहेत. त्यांचं सुद्धा स्मरण या संमेलनाच्या निमित्तानं, अध्यक्ष भाषणाच्या निमित्तानं मला या ठिकाणी करावंसं वाटतं. शासन दरबारी किती आपण खेटे घातले, किती आपण आंदोलन केली, किती आपण या ठिकाणी संघर्ष केला, राजकीय लोकांना या ठिकाणी किती वेळा आपण तो विषय भटवून देण्यासाठी आपल्याला किती गोष्टी कराव्या लागल्या, याच्या खोलात मी अधिक जात नाही, कारण आपला हेतू आता साध्य झालेला आहे. परंतु रंगनाथ पठारे समितीने, महाराष्ट्र शासनाने अभिजात मराठी भाषेचा दर्जा सिद्ध करण्यासाठी जी समिती नेमली, ते प्राध्यापक रंगनाथ पठारे आपल्या याच नगरच्या भूमीमधले, मला त्यांच्याविषयी अतिशय अभिमान आहे, हे लक्षात घ्या.
त्यांनी अतिशय मेहनत घेऊन, त्यांच्या सहकार्याने अतिशय मेहनत घेऊन, मग आमचे नागनाथ कोतापले सर असतील, आमचे हरी नरके सर असतील, अशा अनेक मान्यवरांनी त्याला तितकेच तोलामोलाची साथ दिली. आणि शिलालेखापासून, ताम्रपटापासून ते तुमच्या पोथ्या पुराणांपर्यंत किती 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 वर्ष आमच्या ह्या समितीला मागं जावं लागलं, किती मोठा अभ्यास करावा लागला, किती हजार पानांचा अहवाल या ठिकाणी तयार करावा लागला. याच्या खोलात मी जात नाही. जेव्हा कधी अभिजातवर एखादा परिसंवाद होईल त्यावर निश्चितपणे आपण यावर बोलू. पण मित्र हो, मराठीच्या ज्या पाऊलखुणा आहेत, मराठीचं जे अस्तित्व आहे, आमच्या मराठी भाषेतले जे अक्षर आहे, जे शब्द आहे, त्या शब्दाचं, त्या अक्षराचं खऱ्या अर्थाने डॉक्युमेंटेशन जेव्हा मी शोधायचा प्रयत्न केला तेव्हा कुठलाही कागद आम्हाला या ठिकाणी उपलब्ध नव्हता. मग आम्ही काय पाहिलं तर आम्ही नाणेघाटामध्ये गेलो, जुन्नर तालुक्यामध्ये. आम्ही अक्षीच्या शिलालेखाकडे गेलो. आम्ही अगदी प्राचीन, किती प्राचीन पोथ्या पुराणांकडे गेलो आणि जीर्ण झालेले कागद आम्ही आमच्या समितीने गोळा केले. त्या शिलालेखामध्ये, त्या ताम्रपटामध्ये, त्या भिंतीवर कोरलेलं एखादं अक्षर आम्हाला कुठं मराठीमध्ये दिसतंय का, त्या अक्षर शोधण्याचा समितीने आणि मराठी माणसांनी प्रयत्न केला. कारण मराठी माणसाचे वैशिष्ट्य आहे, एखादी गोष्ट मनावर घेतल्यानंतर त्या गोष्टीचा शेवटपर्यंत या ठिकाणी त्याचा पाठपुरावा केल्याशिवाय आमचा मराठी माणूस स्वस्थ बसत नाही. ही ह्या मातीचं वैशिष्ट्य आहे, लक्षात घ्या. आणि मग शेवटी श्रवण बेळगोळचा जो आमचा शिलालेख आहे, जो अक्षीचा आमचा शिलालेख आहे, जुन्नरच्या नाणेघाटातला किंवा त्या परिसरातला जो आमचा ताम्रपट आहे, ज्या आमच्या पहिल्या पोथ्या आणि पुराण आहेत, ज्या आमच्या पूर्वजांनी कुठंतरी लिहून ठेवलं होतं, कुठंतरी संकलन केलं होतं, या सगळ्या गोष्टी मिळाल्याच्या नंतर आम्हाला खऱ्या अर्थाने अभिजात मराठी भाषेचा दर्जा प्राप्त झाला. आणि देशाच्या सगळ्या त्या भारतीय भाषांमध्ये ज्या 11च भाषा आत्तापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा ज्यांना मिळाला, त्या 11 भाषांमध्ये आमची माय मराठी सन्मानाने त्या ठिकाणी विराजमान झाली. मित्रांनो, साहित्य संमेलनं कशासाठी असतात मी हे का सांगतोय? शेवटी साहित्य संमेलनं हे कशासाठी असतात? शेवटी साहित्य आपल्याला जगणं, आपलं मरणं, आपल्या भावना, आपला आनंद, आपलं दुःख, सगळ्या गोष्टीमध्ये साहित्य आपल्याला व्यापून टाकतं. लक्षात घ्या. प्रत्येक तुमच्या श्वासामध्ये या ठिकाणी साहित्याचा तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहत नाही. लक्षात घ्या. आणि म्हणून हे आमचं मराठी भाषेचं संचित, हे आमचं वैभव, हे आमचं एकूण सगळं निर्माण झालेलं सगळं वैभव खऱ्या अर्थानं जर आम्हाला पुढे घेऊन जायचं असेल तर मित्र हो, आता प्रत्येक मराठी माणसाची जबाबदारी, प्रत्येक मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी, मग तो लहान असो, मोठा असो, कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो, या सगळ्यांची जबाबदारी आता वाढलेली आहे. आणि म्हणून माय मराठीचं जे लेणं आहे, माय मराठीचं जे वैभव आहे, माय मराठीचं जे संचित आहे, हे आपल्याला आता अधिक पुढे घेऊन जात असताना ते फक्त आपल्याला पुढे घेऊन जायचं नाही, तर आपल्याला ते अधिक गतिमान करायचं आहे, आपल्याला ते अधिक विकसित करायचं आहे. त्या वैभवामध्ये आपल्याला आपल्या पद्धतीने अधिक भर घालायची आहे. तरच मराठी भाषेचं जतन आणि संवर्धनासाठी मी माझ्या आयुष्यात जन्माला याच्यानंतर माझ्या मातृभाषेसाठी काहीतरी केलं, हे समाधान तुम्हाला आणि आम्हाला काही प्रमाणात का होईना आयुष्यामध्ये मिळणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणून ही संमेलन आहेत. म्हणून अशा संमेलनाच्या वरून, जेव्हा ह्या व्यासपीठावरून जेव्हा मराठी भाषेची चिंता आपण व्यक्त करतो, मराठीचं वैभवाचे पोवाडे आपण या ठिकाणी गातो, तेव्हा निश्चितपणे मला माझ्या मातृभाषेचा, मला माझ्या मराठी असण्याचा, मला माझ्या या भूमीचा निश्चितपणे अभिमान असला पाहिजे. आणि हा अभिमान अधिक द्विगुणित करण्याचं काम, हा अभिमान अधिक विकसित करण्याचं काम, माझ्यातील स्वाभिमान अधिक जागृत करण्याचं काम, किंवा भाषेप्रती कुठलाही न्यूनगंड न बाळगता मोठ्या अभिमानाने माझ्या भाषेमध्ये व्यवहार करण्याचं काम आणि प्रेरणा जर कुठल्या व्यासपीठावर मिळत असेल तर मित्र हो, हे व्यासपीठ त्यासाठी अतिशय पूरक आहे, असं म्हटलं तर वावगं ठरायचं नाही. आणि म्हणून संतांनी 12व्या शतकामध्ये, 13व्या शतकामध्ये बघा किती मोठी देणगी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे आपल्या मराठी संत आणि पंत आणि तंत, 3 शब्द मी उच्चारलेत, लक्षात घ्या. ह्या तिन्ही विभागामध्ये आपल्या मराठीची सगळ्यात जास्त सेवा जर कोणी केली असेल आणि माणूस म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने जगण्याचा मूलमंत्र जर कोणी दिला असेल, किंवा या जन्माला आल्याच्या नंतर तुझ्या जीवनाचं सार्थक जर तुला करायचं असेल तर तू काय करायचं आणि काय नाही करायचं, हा मंत्र जर आम्हाला कोणी दिला असेल तो आमच्या संतांनी दिलेला आहे, संत साहित्याने दिलेला आहे, लक्षात घ्या. ज्ञानेश्वरांनी रचलेल्या ओव्या असू देत, त्यांच्या विरण्या असू देत, त्यांच्या गवळणी असू देत, तुकारामांचे अभंग असू देत, बघा एकनाथांचे भारूड असू देत, आमच्या संत नामदेवांची साहित्य परंपरा असू दे, बघा महानुभव पंथ चक्रधरांनी या महाराष्ट्रामध्ये रुजवला, स्थापन केला. महानुभव पंथांचं आचारधर्म आणि तत्त्वज्ञान असू देत. त्याचबरोबर वारकरी संप्रदाय, ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला शेकळस, म्हणून वारकरी संप्रदायाची जी मुहूर्तमेढ आहे, जे भागवत धर्माची मुहूर्तमेढ आहे, ही सगळी परंपरा असू देत. तिथपासून आमचं शाहिरी वाङ्मय असू देत, अतिशय सुंदर प्रकारचे जलसे आपण या ठिकाणी सादर केले.
आमची शाहिरी वाङ्मय परंपरा असू दे, आमचं तंत वाङ्मय असू दे, आमचं पंत वाङ्मय असू दे, आमच्या कविता असू देत. बघा, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपापल्या पद्धतीनं त्या वेळी त्या पूर्वजांनी जर भर घातली नसती तर मला वाटतं आपली मराठी अधिक विकसित झाली नसती, अधिक गतिमान झाली नसती, साचलेली मराठी या ठिकाणी वाहती झाली नसती. आणि म्हणून कुठलीही भाषा, कुठलंही साहित्य केव्हा जिवंत असतं, जेव्हा त्या साहित्याला, त्या भाषेला प्रवाही पण असतं. हे नेहमी लक्षात ठेवा. प्रवाह हा स्वच्छ असतो, प्रवाह हा निखळ असतो, प्रवाह हा झऱ्यातून निर्माण होणाऱ्या त्या पाण्यासारखा असतो. आणि म्हणून आपल्याला आपल्या भाषेचं संचित जर खऱ्या अर्थाने विकसित करायचं असेल तर मला वाटतं आपली मराठी भाषा ही प्रवाहासारखी संथपणे या ठिकाणी वाहत राहिली पाहिजे. नवीन नवीन शब्द आपण त्यामध्ये सामावून घेतले पाहिजेत, नवीन नवीन गोष्टी आपण त्या ठिकाणी आत्मसात केल्या पाहिजेत. इतर कुठल्याही भाषांचा द्वेष न करता, हिंदीचं आक्रमण आपल्या होत आहे, इंग्रजीचं आक्रमण आपल्या होत आहे, परंतु हिंदी, इंग्रजी किंवा कुठल्याही भारतीय भाषा किंवा जगातल्या कुठल्याही भाषा याचा आपण द्वेष न करता मराठीने आता थोडंसं मोठं झालं पाहिजे, मराठीने आता थोडंसं विकसित झालं पाहिजे, किंवा मराठीने सुद्धा, मराठी माणसाने सुद्धा आपल्या मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे. आणि कुठल्याही जगातल्या कुठल्याही भाषेचे शब्द असू देत, कुठल्या भाषेचे वाक्य असू देत, किंवा कुठल्या भाषेचं व्याकरण असू दे, ते आपण जर आपल्यामध्ये आत्मसात केलं तर मला वाटतं आपली भाषा अधिक गतिमान होईल, अधिक प्रवाही होईल. आणि मराठीचा जो आता बहुमान आपण गातो आहोत, मराठीचे जे आपण आता पोवाडे गातो आहोत, फ्रेंच भाषा या ठिकाणी आपल्याकडे होती, डच या ठिकाणी आपल्याकडे येऊन गेले, पोर्तुगीज या ठिकाणी आपल्याकडे येऊन गेले, मोगल सत्ता या ठिकाणी होत्या, पण डच, फ्रेंच, फारसी, अरबी, हिंदी किंवा अनेक भाषांमधले शब्द आपण या ठिकाणी नकळतपणे स्वीकारले. कित्येक इंग्रजी शब्दसुद्धा आपण आपल्या मराठी भाषेमध्ये नकळत स्वीकारले आणि आपली भाषा अधिक गतिमान झाली, अधिक वाहती झाली. तिथून मराठी भाषा कधीच या ठिकाणी लुप्त पावली नाही, किंवा तिचा नाश झाला नाही. ही हजारो वर्षाची परंपरा या पुढच्या काळामध्ये अखंडपणे जर आपल्याला खऱ्या अर्थाने चालवायची असेल तर मला वाटतं निश्चितपणे आपली भाषा, आपली मनं अधिक सक्षम आपण या ठिकाणी करण्यासाठी या संमेलनाच्या निमित्तानं आपण सज्ज असणं पाहिजे. आणि अधिक सांगण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. भाषेचं वैभव खूप सांगण्यासारखं आहे, भाषेचं संचित खूप सांगण्यासारखं आहे, परंतु ग्रामीण साहित्य असू दे, आमचं दलित साहित्य असू दे, आमचं आदिवासी साहित्य असू दे, आमचं स्त्रीवादी साहित्य असू दे, जनवादी साहित्य असू दे, एवढंच नव्हे तर विद्रोही साहित्य असू दे, किंवा आमचं लोकसाहित्य असू दे, साहित्याचे सगळे प्रवाह आपापल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये भर घालत आहेत. या प्रत्येक प्रवाहामध्ये, प्रत्येक शब्दामध्ये तुमच्या आणि माझ्या अवतीभोवतीचा कोलाहल त्याच्यामध्ये दिसतो आहे. जगण्याचे नवीन संदर्भ आपल्या साहित्यामध्ये आपल्याला दिसत आहेत, किंबहुना जगण्याची कोडी सुटण्यासाठी साहित्य अधिक आपल्याला या ठिकाणी प्रेरक ठरू शकतं, मार्गदर्शक ठरू शकतं. म्हणून हे सगळे साहित्याचे प्रवाह या ठिकाणी बळकट झाले पाहिजेत, सगळे साहित्याचे प्रकार या ठिकाणी बळकट झाले पाहिजेत. आणि जेव्हा साहित्याचे प्रवाह बळकट होतात, जेव्हा साहित्याचे प्रकार बळकट होतात, तेव्हा निश्चितपणे लेखनासाठी, नवीन सर्जनशीलतेसाठी नवीन प्रेरणा या ठिकाणी आपल्याला मिळत राहते. म्हणून अधिक काही न बोलता अलीकडच्या ज्या सगळ्या वातावरणामध्ये आपण बघतो, मित्र हो, बरेचदा आपण असं म्हणतो की शिवाजी दुसऱ्याच्या घरात जन्माला यावा, माझ्या घरात नको. दुसऱ्याच्या घराला जर आग लागली तर माझ्या घरापर्यंत जोपर्यंत त्याची दग लागत नाही तोपर्यंत मला काय त्याचं. ही जी आपली मानसिकता आहे ना, ही मानसिकता आपल्याला बदलावी लागणार आहे. अतिशय जबाबदारीने हे विधान मी करतो या साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाच्या निमित्तानं. मित्र हो, आपल्याला खऱ्या अर्थाने माणूस आणि माणूसपण ह्या दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या पद्धतीने आपल्या पुढं घेऊन जायच्या आहेत. जर आपण आपल्या संवेदना जागृत ठेवल्या नाहीत, आपल्या संवेदना जर आपण टोकदार ठेवल्या नाहीत, आपली भावना जर आपण या ठिकाणी मुरदाड होऊ दिली आणि आपल्या संवेदना जर मित्र हो बोथट झाल्या तर काळ आपल्याला माफ करणार नाही. नसरापूरला, आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुक्यामध्ये नसरापूरमध्ये 3 वर्षाच्या चिमुरडीवर जेव्हा 65 वर्षाचा वृद्ध अत्याचार करतो, तिचा निगरूपणे खून करतो, तेव्हा ती घटना तिकडं झाली आहे, त्याला माझं काय, इकडं मला त्याचं काय सोयरसुदक, अशी जर भावना आपल्या मराठी माणसाची असेल तर मित्र हो, कुठल्याही वेळी ते संकट आपल्या अवतीभोवतीसुद्धा येऊ शकतं, हे लक्षात घ्या. म्हणून अस्वस्थ मनं या ठिकाणी आपण दुरुस्त करायची आहेत. अस्वस्थ घडामोडी आपल्या या ठिकाणी होत आहेत. खूप गोष्टी, अप्रिय गोष्टी या ठिकाणी होत आहेत. विशेषतः वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा आता विनाकारण राजकारण या ठिकाणी घुसलं आहे. जर आज ज्ञानेश्वर असते, जर आज तुकाराम असते, जर आज एकनाथ असते तर त्यांना आज काय वाटलं असतं की शहाणे करून सोडावे सकल जन, ह्या भावनेने संतांनी वाङ्मयाची निर्मिती केली, संतांनी या ठिकाणी अभंग रचले. पण ते संत जर आज हयात असते तर आपल्याला खऱ्या अर्थानं त्यांनी पुन्हा एकदा नव्याने आत्मपरीक्षण करायला भाग पाडलं असतं. जर आमच्या वारकरी संप्रदायामध्ये जर गट तटाचं राजकारण या ठिकाणी होत असेल, आमचे राजकीय लोक जर अशा गोष्टींना या ठिकाणी उत्तेजन देत असतील
दोन्ही बाजू या ठिकाणी समोरासमोर येऊन एकमेकाची डोकी फुटत असतील, एकमेकाच्या तोंडाला जर काळं फासत असेल, फासलं जात असेल, तर मला वाटतं कुठला विचार घेऊन आपण पुढे जातो आहोत हाही विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. परवाच सुप्रीम कोर्टाच्या एका न्यायाधीशांनी एक वाक्य सहज ते असे बोलून गेले आणि तरुणांच्या शब्दामध्ये त्यांनी कॉक्रोच, झुरळ हा शब्द या ठिकाणी वापरला आणि महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात एका युवकाने कॉक्रोच जनता पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला आणि कॉक्रोच जनता पार्टीचं ते सगळं व्ह्यूज आणि लाईक जर तुम्ही पाहिले तर 1.5 कोटीपेक्षा जास्त लाईक त्यांना या ठिकाणी मिळाले. मित्र हो, कॉक्रोच महत्त्वाचा नाही, तो पक्ष महत्त्वाचा नाही किंवा सुप्रीम कोर्टाची टिप्पणी महत्त्वाची नाही. एखाद्या गोष्टीला जेव्हा तरुणांचा जो दबलेला आवाज आहे, समाजाचं जे रुदन आहे, समाजाची जी अस्वस्थता आहे, तुमच्या माझ्या मनामध्ये जी एक प्रकारची वेगळी अशी चीड विशेषतः या सगळ्या व्यवस्थेविरुद्ध निर्माण झालेली आहे, ही चीड या ठिकाणी त्या पक्षाच्या माध्यमातून व्यक्त होते की काय. आणि म्हणून मला कधी कधी भीती वाटते, जर राजकीय लोकांनी आपलं वर्तन सुधारलं नाही, ज्याला आपण जनसेवक म्हणतो, त्या जनसेवकांनी जनसेवेच्या माध्यमातून जर आपली भूमिका कर्तव्य जर पार पाडली नाही, एकीकडे आपण लोकशाही म्हणतो, ह्या लोकशाहीचं व्रत स्वीकारून जर आपण खऱ्या अर्थाने लोकसेवक म्हणून समाजाच्या उपयोग आपण जर पडलं नाही, तर मित्र हो, काळ माफ करणार नाही. जसं सर्वसामान्य लोकांचं जगणं या ठिकाणी अवघड होतं, तसं भविष्याचा काळ आमचे सगळेच राजकीय मित्र आहेत, आमच्या राजकीय मित्रांना सुद्धा मी सावध करणार आहे. मित्र हो, एक लोकसेवक म्हणून, एक जनसेवक म्हणून आपला रोल आता अतिशय महत्त्वाचा आहे, कारण समाजाची एक मोठी बांधिलकी आणि मोठ्या अपेक्षा ह्या तुमच्या माझ्याकडनं आहेत. आणि विशेषतः जेव्हा आपण जनसेवक म्हणून समाजामध्ये वावरत असतो, तेव्हा निश्चितपणे नवीन मुलांचे प्रश्न, अस्वस्थ समाजाचे प्रश्न, आपल्या अवतीभोवतीचे भ्रष्टाचाराचे प्रश्न, वाढत्या गुन्हेगारीचे प्रश्न आणि एकूणच जगण्याचे सगळे संदर्भ बदलत असताना या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी जर राज्यकर्ते कमी पडले, तर मित्र हो, आपलाही कदाचित बांगलादेश, आपलाही कदाचित पाकिस्तान, आपलाही कदाचित नेपाळ ही उदाहरणं का मी घेतो, कारण मागच्या 5-6 महिन्यामध्ये श्रीलंकेमध्ये काय झालं, बांगलादेशामध्ये काय झालं, नेपाळमध्ये काय झालं, तेच भारतात होणार नाही कशावरून. म्हणून कॉक्रोच जनता पार्टीची जी या ठिकाणी युवकांनी हाती घेतलेली जी मुवमेंट आहे, जी चळवळ आहे, ही चळवळ मला वाटतं निश्चितपणे इशारा देण्यासाठी पुरेशी आहे. ती वेळ आपल्याला जर येऊ द्यायची नसेल, या ठिकाणी येऊ द्यायची नसेल, तर समाजातील सगळ्या जाणकार घटकांनी, मग त्याच्यामध्ये राज्यकर्ते आले, त्याच्यामध्ये समाजसुधारक आले, त्याच्यामध्ये एक सामान्य नागरिक आले, त्याच्यामध्ये शिक्षक आले, त्याच्यामध्ये कवी आले, त्याच्यामध्ये लेखक आले आणि नवे त्याच्यामध्ये सगळं साहित्य आलं. आपल्या सगळ्या समाजातल्या जबाबदार घटकांची अतिशय महत्त्वाची अशी जबाबदारी या पुढच्या काळामध्ये वाढलेली आहे. जेव्हा जेव्हा समाजामध्ये अराजक निर्माण होतं, तेव्हा ह्या अराजकावर एकमेव उत्तर जर कुठलं असेल तर ते असतं साहित्य. म्हणून लेखन चळवळ या ठिकाणी वाढली पाहिजे, वाचन चळवळ या ठिकाणी समृद्ध झाली पाहिजे. नवे प्रश्न घेऊन लेखकांनी, समाजाने, कवींनी या ठिकाणी आपली लेखनी या ठिकाणी परजली पाहिजे. आणि मग जेव्हा समाजाचे प्रश्न त्या कवितेतून व्यक्त होतात, समाजाचे प्रश्न एखाद्या कथेतून व्यक्त होतात, समाजाचे प्रश्न एखाद्या आत्मकथनातून या ठिकाणी व्यक्त होतात, तेव्हा ती अस्वस्थता निश्चितपणे या ठिकाणी विभाजित होते आणि समाजाच्या त्या प्रश्नांना काहीतरी समाधान, सोल्युशन दिल्याचं समाधान, काहीतरी त्या प्रश्नांची सोडवणूक केल्याचं समाधान साहित्यिकाला या ठिकाणी मिळत असतं. म्हणून साहित्यिकाला जगाने कितीही आराम करू द्या, कुठल्या घटकाने झोपू द्या, पण साहित्यिकाला, विशेषतः मीडियाला, विशेषतः पत्रकारांना कधीही झोपून चालणार नाही. जागल्याची भूमिका आपल्याला पार पाडावी लागणार आहे. आणि म्हणून अतिशय महत्त्वाचा असा घटक, लोकशाहीचा आपण कितवा स्तंभ आहे मला माहीत नाही, पण अतिशय महत्त्वाचा असा घटक म्हणून या पुढच्या काळामध्ये साहित्याचा जो रोल आहे, साहित्याची जी भूमिका आहे, साहित्याचं जे समाजाप्रती असलेलं जे देणं आहे, ते देणं आपल्याला पार पाडण्यासाठी आपण कधी सजगच असलं पाहिजे. आणि म्हणून संतांनी दिलेलं संचित, शाहिरांनी दिलेलं संचित, आपल्या मराठीतल्या बोली भाषेने दिलेलं संचित आपल्याला अधिक विकसित घेऊन जायचं आहे. कारण आपण आता अभिजात आहोत. आता अभिजात भाषेचा दर्जा तुम्हाला मिळाला. आता दर्जा मिळाल्याच्या नंतर आपले प्रश्न संपले का? नाही. आपल्या साहित्याचे प्रश्न संपले का? नाही. तर अधिक नवीन संधी जगातल्या सगळ्या भारतीय तुलनेमध्ये आपल्या भारतीय भाषांना निर्माण झाली, त्याच्यामध्ये मराठीला आपली संधी निर्माण झाली. त्यामुळे मराठीमध्ये अधिकाधिक उत्तम लेखन या ठिकाणी व्हावं, अधिक अनुवादित साहित्य आपल्या मराठीमध्ये यावं किंवा मराठीतलं उत्तम साहित्य इतर भाषांमध्ये अनुवादित व्हावं, जेणेकरून 7 समुद्रापार आपली मराठी या ठिकाणी जाईल. अनेक प्रश्न आहेत, सीमावादाचे प्रश्न आहेत, प्रादेशिक अस्मितेचे प्रश्न आहेत, गुन्हेगारीचे प्रश्न आहेत, जाती व्यवस्थेचे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न घेऊन आपण या ठिकाणी वाटचाल करतो आहोत. भूराजकीय तणाव जर आपल्याला आपण पाहिला तर सगळ्या जगामध्ये युद्धाचे सगळे ढग आपण पाहतोय दाटून आलेले आहेत. ह्या सगळ्या युद्धाची झळ
इराणचं, इस्रायलचं आणि अमेरिकेचं युद्ध चालू आहे त्याचं मला काय असं म्हणून आता चालणार नाही, कारण त्याची झळ आता डायरेक्ट आपल्याला आपल्या किचनपासून सुरुवात झालेली आहे. गॅस सिलेंडरची मध्ये अवस्था काय होती, आज पेट्रोल डिझेलची अवस्था काय आहे, महागाईची अवस्था काय आहे, ह्या सगळ्या गोष्टींचं सूचन मी का करतोय, हे सगळे साहित्याचे विषय आहेत. लेखकाने कायम सजग राहून आपली सर्जनशीलता या ठिकाणी जागृत ठेवली पाहिजे आणि आपल्या अवतीभोवतीचे प्रश्न जर खऱ्या अर्थाने तरी मांडली तर समाजाचं त्या सगळ्या दुःखावर त्याच्या पद्धतीनं एक छोटीशी का होईना फुंकर टाकल्याचं समाधान साहित्याला आणि लेखकाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून साहित्य हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. साहित्य आणि समाजाचं जगणं जर आपल्याला सुसह्य करायचं असेल, आपला महाराष्ट्र जर आपल्याला खऱ्या अर्थाने बलवान करायचं असेल, अभिजात मराठी भाषेचा तो बहुमान आपल्याला खऱ्या अर्थाने सिद्ध करून विकसित करायचा असेल तर मित्र हो, प्रत्येक मराठी मनाची, मराठी माणसाची आणि कलावंतांनी साहित्यिकांची जबाबदारी वाढलेली आहे. शब्दगंध साहित्य परिषदेच्या माध्यमातून या संमेलनाच्या व्यासपीठावरून एवढंच सांगतो की निश्चितपणे ह्या भूमिका पार पाडण्यासाठी आपण आत्मचिंतन करूयात. आपण आळस न बाळगता कायम आपण जागल्याची भूमिका या ठिकाणी पार पाडूयात आणि एक माणूस म्हणून, एक मानवता म्हणून आणि हे सुंदर असं पर्यावरणीय सगळं वातावरण जिवंत ठेवण्यासाठी, आपल्या ह्या वसुंधरेचा सन्मान ठेवण्यासाठी आणि माणूस म्हणून मी जन्माला आलोय, माणूस म्हणूनच मरेल ही भूमिका सार्थ करण्यासाठी साहित्य कायम आपल्याला या ठिकाणी प्रेरणा देत राहो, एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.